महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील काळूबाई देवीच्या दर्शनाला यात्रेच्या मुख्य दिवशी गुरुवारी लाखो भाविकांनी हजेरी लावली। काळूबाईच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली। आई काळूबाईच्या नावानं चांगभलच्या गजरात भाविकांनी मांढरगड परिसर दणाणून सोडला। शाकंभरी पौर्णिमे दिवशी गुरुवारी मांढरदेव यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे भाविकांची गर्दी झाली होती। सकाळी 6 वाजता प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा मुख्य प्रशासक मांढरदेव देवस्थान न्यायाधीश व्ही.आर. जोशी यांच्या हस्ते सपत्नीक देवीची आरती आणि महापूजा झाली। यावेळी वाईचे सत्र न्यायाधीश एस.जी. नंदीमठ, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, तहसीलदार सोनाली मेटकरी, विश्वस्त चंद्रकांत मांढरे, सुनील मांढरे, विजय मांढरे, सुधाकर गुरव, ओंकार गुरव तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। शाकंभरी पौर्णिमा असल्यानं बुधवारी रात्रीपासूनच भाविक मांढरदेव येथे दाखल होण्यास सुरुवात झाली होती। भाविक एसटी बस, ट्रक, टेम्पो, जीप, कार, दुचाकी इतर खासगी वाहनांनी मांढरदेव येथे दाखल झाले। बुधवारी रात्री देवीची मानाची पालखी वाजत गाजत काळूबाई मंदिरामध्ये आणण्यात आल्यानंतर देवीचा जागर झाला। भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या। भाविकांना सुलभरित्या दर्शन व्हावे म्हणून देवस्थान ट्रस्टनं कळस दर्शन रांग, देव्हारा रांग आणि चरण रांग अशा वेगवेगळ्या दर्शन रांगांच्या बॅरिकेड्स उभारल्यानं भाविकांना देवीचे दर्शन घेणं सुलभ होत होतं। सकाळी 6 वाजता पूजेचा मान असलेल्या दाम्पत्याच्या देवस्थानाच्या वतीनं साडी चोळी आणि देवीचा फोटो देऊन सन्मान करण्यात आला। धुके आणि थंडी असल्यानं सकाळी गर्दीचा ओघ मध्यम स्वरूपाचा होता। दुपारी 12 नंतर भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली। दुपारी 1 नंतर गर्दीचा ओघ आणखीन वाढला। मात्र दर्शनासाठी जाण्याचा आणि माघारी परतण्याचा मार्ग वेगवेगळा असल्यानं गर्दी थांबून राहत नव्हती। दर्शन रांगेतील भाविकाला साधारणतः 2 ते 3 तास सुलभ दर्शन होत होते। देव्हारा दर्शन रांग आणि कळस दर्शन रांगेतील भाविकांची संख्याही मोठी होती। देवीचं दर्शन झाल्यानंतर भाविक सुखावत होता। दर्शन घेऊन बाहेर आलेल्या भाविकांना देवस्थान ट्रस्टच्या वतीनं बुंदी लाडू प्रसादाचं वाटप करण्यात येत होतं। यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी मोठा फौज फाटा मांढरदेव येथे तैनात होता। त्याचबरोबर भाविकांच्या सोयीसाठी वैद्यकीय विभागाची पथके काळूबाई मंदिर, ग्रामपंचायत आणि उतरणीच्या मार्गावर कार्यरत आहेत। यात्रेत पशुहत्या होऊ नये म्हणून पोलीस आणि प्रशासन दक्ष आहे। यासाठी वाई मांढरदेव आणि भोर मांढरदेव या रस्त्यांवर जागोजागी ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात होती। येथील परिसर काळूबाईच्या गजरानं मांढरगड दुमदुमला। वरपासून खाली जायचं। सर्वांना नोंद घ्यायची आहे। त्याचबरोबर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी साहेब काळे जामखेड येथील आहेत। एक आजी या ठिकाणी चुकलेले आहेत।
आणि तुमच्याबरोबर देवीचं काय म्हणतो आपल्याला देवारा सुद्धा आहे. तर तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी येता आणि काय तुम्हाला त्याची प्रचिती आली? मला आता माझं वय आहे 54. म्हणजे जन्मल्यापासून माझ्या अगोदर माझी आई येत होती, आईची आई येत होती, त्यानंतर ही प्रथा मी चालू केली. त्यापासून आम्हाला भरपूर हे झालं, समाधानी, लोकशांती सगळे. मग तुम्ही चालत येता की गाडीने वगैरे येता? इथपर्यंत मांढरपर्यंत आम्ही गाडीने येतो. पहिले चालत यायचो तेव्हा आम्ही. पूर्वी आहे ना जगलवडीतून वरती चढून यायचो आम्ही खंडाळ्याच्या खंडाळा मार्गे. अच्छा. पण आता सोय झाल्यामुळं आम्ही डायरेक्ट वरती गाडी आणतो. आता तिच्या कृपेने गाडी आहे. पोरगा एक पोलीसमध्ये आहे, हा पोरगा इंजिनियर आहे, पाठीमागं तुमच्या उभा आहे. बरं. दोन्ही मुलांची लग्न झाले, चांगलं आहे आमच्या देवाचे आणि एकदम चांगलं आहे. मनोभावे केले तर ती पावती नवसा. दर्शन झाल्यानंतर त्या दर्शनामध्ये आपल्याला अर्थ होणार नाही याची कृपया सर्व पाहून लागतात नोंद घ्यायची आहे. दर्शन दर्शन झाल्यानंतर पुढे मार्गस्थ व्यवसाय परिषदेचा मार्गदर्शन आणि आपल्यामुळे त्या ठिकाणी इतर भाविकांना दर्शनासाठी अडचण होणार नाही याची कृपया
नमस्कार, मी सोमनाथ क्षीरसागर, काळूबाई देवीचे मुख्य पुजारी. आज शाकंभरी पौर्णिमा, देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस. आज सकाळी पहाटे शासकीय महापूजा झाली. माननीय जिल्हा न्यायाधीश, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, चेअरमन साहेब व इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विश्वस्त, ग्रामस्थ आणि पुजारी यांच्या वतीने देवीची पूर्ण महापूजा झाली सकाळी. त्याच्यानंतर आज अहोरात्र देवीचं दर्शन चालू आहे. लाखो भाविकांना आत्तापर्यंत दर्शन घेतलेलं आहे. देवी काळूबाई काळेश्वरी ही पार्वतीचा अवतार आहे. पार्वतीची जी मूळ 3 रूपं आहेत त्याच्यामध्ये कलकत्ता, पावागड आणि मांढरगड अशी 3 ठिकाणी देवी बसलेली आहे. मांढरगडावरचं रूप जे आहे हे उग्र आणि शांत असं दोन्ही स्वरूपामध्ये आहे. हा मंदार पर्वत ही 5 ऋषीमुनींची तपोभूमी. मांडव्य, भौम्य, धौम्य, भृगू आणि येळवंट या 5 ऋषीमुनींची तपोभूमी. इथल्या जनतेला रत्नासुर आणि लाख्यासुर हे दोन्ही राक्षस त्रास देत होते. म्हणून ह्या ऋषीमुनींनी भगवान शंकरांची आराधना केली की या राक्षसांपासून जनतेचं रक्षण करा. परंतु भगवान शंकरांनी त्या दोन्ही राक्षसांना असं वरदान दिलं होतं की त्यांचं रक्त जमिनीवर पडल्यानंतर त्या रक्तातून पुन्हा 99 राक्षस तयार व्हायचे. म्हणून त्या भगवान शंकरांनी त्या ऋषीमुनींना असं सांगितलं की तुम्ही पार्वती मातेची आराधना करा. मग या ऋषीमुनींनं पार्वती मातेची आराधना केली आणि खूप मोठं यज्ञ केला. त्या यज्ञातून देवीची उत्पत्ती झाली. तीच ही काळेश्वरी. या पौष पौर्णिमेच्या दिवशी देवीनं रत्नासुर आणि लाख्यासुर दोन्ही राक्षसांचा वध केला आणि या मंदार पर्वतावर विश्रांतीसाठी थांबलेली आहे. वध केल्यानंतर युद्धानंतर देवीचं रूप हे खूप उग्र होतं आणि जशी जशी शांत झाली त्या देवीचं रूप हे शांत सात्विक होऊन गेलं.